अजिबात पाकाचं टेन्शन न घेता तरी देखील मऊसूत तोंडात जाताच विरघळणारे आज बनवणार आहोत आपण रवा बेसनाचे परफेक्ट असे लाडू। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। महत्वाचं म्हणजे त्यामध्ये मी तुम्हाला वाटीचं आणि वजनी असं दोनही प्रमाण दिलेलं असल्यामुळे तुम्हाला जे प्रमाण सोयीस्कर वाटेल ते तुम्ही वापरू शकता। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। चला तर पुन्हा एकदा एका नवीन दिवाळी रेसिपीला सुरुवात करूया। लाडू करिता लागणारं सर्वात पहिले हे दोन महत्त्वाचं साहित्य घेऊयात, ते म्हणजे बेसन पीठ आणि रवा। थोडीशी पूर्वतयारी करून घेऊयात म्हणजे आयत्या वेळेला धांदल उडणार नाही। सर्वात अगोदर घेतली बेसन पीठ। तर बेसन पीठ मोजण्याकरिता घरातील एखादी कोणतीही वाटी घेऊ शकता, ज्या वाटीने तुम्ही संपूर्ण साहित्य मोजून घेऊ शकता। परफेक्ट लाडू बनवण्याकरिता एक तर तुम्ही वजनी प्रमाण घ्या किंवा वाटीचं प्रमाण घ्या, आणि वाटीचं प्रमाण घेतलं तर संपूर्ण साहित्य मोजण्याकरिता एकच वाटी वापरा, म्हणजे एकसारख्या प्रमाणात तुमच्याकडे संपूर्ण जिन्नस एकत्र येतील। आता घेऊयात बेसन पीठ। तर बेसन पीठ आपल्याला अगदी हलक्या हाताने प्रेस करून साधारणतः 2.5 वाट्या घ्यायचे। आता ही दुसरी वाटी भरून पीठ घेतलं होतं बघा, ते मी प्रेस न करता घेतलं होतं, तर ते शिग लावून घेतलं म्हणजे थोडंसं वाटीच्या वरती घेतलं। आणि आता ही सर्वात शेवटी अर्धी वाटी, असं टोटल मिळून मी 2.5 वाट्या वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम बेसन पीठ घेतलं। हे आपल्याला पहिले चाळून घ्यायचं, जेणेकरून यातील संपूर्ण गाठी तर निघूनच जातील, त्याचसोबत बेसन पीठ अगदी हलकं फुलकं तयार होईल। आता घेऊयात सेम वाटीने मोजून बारीक रवा। रवा हा आपल्याला बारीकच वापरायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा। जाड रवा असल्यास तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आता हा मी या वाटीमध्ये ओतून घेते। रवा प्रेस करून घेण्याची अजिबात गरज नाही आहे। तर बघा, पहिली आपली एक वाटी जी मी या कढाईमध्ये घालते, आणि सोबतच आणखी पुन्हा अर्धी वाटी रवा घेऊयात। असा टोटल 1.5 वाटी मी रवा घेतला आहे। वजनी प्रमाणात 250 ग्रॅम आहे। आता तुम्ही म्हणाल वजनी प्रमाण सेम आहे पण वाटीचं प्रमाण बदलतंय, कारण बेसन पीठ खूप हलकं फुलकं असतं, त्यामुळे ते वजनी प्रमाणामध्ये जरीही सेम असलं तरीही वाटीच्या प्रमाणामध्ये थोडंसं जास्तच भरेल। आता आपण हा रवा एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घेणार आहोत। त्याकरिता अर्धा वाटी साजूक तूप घेतलंय। तूप मी अजिबात वितळवलेलं घेतलं नाही, थोडंसं घट्टसरच आहे। वितळलेलं घेत असाल तर पाऊण वाटी घ्या। आता सतत हलवत हा खमंग भाजून घेऊयात। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स, रवा हा खमंगच भाजायचा। यामागचं कारण सांगते, कारण आपण या ठिकाणी पाक बनवणार नाहीये, आणि रवा भिजायला थोड्याशा ओलसरपणाची गरज असते, जेणेकरून तो पचायला हलका होईल। याच कारणासाठी आपण पाक तर बनवणार नाहीये, म्हणून रवा भाजून घेतोय। तर बघा, रव्याला एकसारखा बदामीसर रंग आलाय, सोबतच हलकंसं तूप सुटल्यासारखं जाणवतंय। अशा वेळेला रवा भाजला गेलाय असं समजायचंय। आणि आता हा थोड्याशा पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात, कारण हा बराच वेळापर्यंत गरम राहतो, हा करपू नये म्हणून थोडंसं पसरटच भांडं वापरावं। आता याच सारखं बेसन पीठही भाजून घ्यायचंय, त्याकरिता हे देखील या कढईमध्ये घालून घेऊयात। रव्याच्या तुलनेमध्ये बेसन पीठ भाजणं थोडंसं किचकट जातं। याकरिता एक 2 ते 3 टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या। पहिली टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम कमीच ठेवा। दुसरी टिप्स म्हणजे थोडीशी जाडबुडाची कढई वापरा। आणि तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे थोडीशी पसरट आकाराची कढई वापरायची, जेणेकरून पीठ पटपट पुढे सरकतं, ज्यामुळे पीठ करपण्याचे चान्सेसही कमी होतात। आता पीठ बघा, छान असं कोरडंच नुसतं भाजून घेतलं, हलकंसं गरम झालं। आता यावेळेला यामध्ये घालूयात तूप। तर तूप सेम पद्धतीने अर्धाच वाटी घेतलंय, जेवढं आपण रवा भाजण्याकरिता वापरलं होतं। मध्यभागी तूप टाकायचं, म्हणजे ते हलकंसं वितळतं आणि नंतर आपल्याला बेसन पिठामध्ये एकत्र करायला जास्त सोपं पडतं। यामुळे बेसन पिठामध्ये गाठी तयार होत नाहीत। तर बघा, या पद्धतीने तूप आणि बेसन पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं, यामध्ये अजिबात गाठी राहायला नकोयत। जसजसं सतत हलवत तुम्ही हे पीठ भाजत जाल ना, तसतसं याला तूप सुटायला लागतं, आणि आपलं हे मिश्रण छान असं पातळसर हलकं फुलकं तयार होतं। बघा, या स्वरूपाचं याला छान अशी हलकीशी जाळी पडायला लागते। बघा, सुरुवातीला पीठ तुम्हाला एकदम कोरडं वाटत असेल, तर आता याला छान असं तूप सुटलंय, कढाईपासून हे वेगळं सुटायला लागलं। आता यामध्ये टाकूयात चमचाभर दूध। दूध टाकल्यामुळे या पिठाला छान असं दाणेदार टेक्स्चर येतं, आणि याच कारणामुळे आपले लाडू खाताना टाळूला अजिबात न चिकटता छान असे दाणेदार तयार होतात। जोपर्यंत या पिठामधील दूध पूर्णतः आटत नाही आणि पूर्वीसारखंच आपलं बेसन पीठ तयार होत नाही, तोपर्यंत हे पुन्हा एकदा खमंगच भाजून घ्यायचं।
हे छान असं कोरडं झालं, लगेचच गॅस बंद करूयात आणि तयार झालेलं पीठ पुन्हा एकदा सेम परातीमध्ये काढून घेऊयात. आता बरेच जण हौशीने रवा बेसन लाडू तर बनवतात, पण बेसन पीठ वेगळं आणि रवा वेगळा दिसतो. असं होऊ नये याकरिता आपल्याला हे दोनही साहित्य एकत्र करायचे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. त्याशिवाय पुढील कृती अजिबात करायची नाही. कारण रवा थोडा मोकळा सुटसुटीत असतो, तर बेसन पीठ फारच चिकटसर असतं, त्यामुळे यांना एकजीव व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे अगोदरच आपण हे एकत्र करून घेऊयात. बघा, या पद्धतीने रवा आणि बेसन छान असं एकत्र करून घेतलं आणि तुम्हाला दिसतच असेल आपल्या या मिश्रणाला किती छान असं दाणेदार टेक्स्चर आलंय. आता या वेळेला यामध्ये चिमूटभर हळद घालणार आहे. हळदीऐवजी तुम्ही खाण्याचा पिवळा रंग देखील वापरू शकता. हळदीमुळे कलर इतका जास्त रंग येत नाही, पण हरकत नाहीये, थोड्या प्रमाणात रंग आला तरी देखील पुष्कळ होतं. पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस एकत्र करून घेतलेत. दोनही साहित्य गरम गरम असल्यामुळे याला बघा किती छान असं तूप सुटलंय. आपलं हे मिश्रण हलकंसं ओलसर जाणवतंय. अशाच कन्सिस्टन्सीचं किंवा इतकंच गरम मिश्रण असतानाच आपल्याला यामध्ये घालायची आहे पिठी साखर. तर पिठी साखर मी मिक्सरलाच दळून घेतली. ही दळत असताना यामध्ये 5 ते 6 इलायच्या देखील घातल्या होत्या. साखरेमध्ये इलायची फार पटकन बारीक होते. आता पिठी साखर देखील मी वाटीने मोजून घेतीये. जी वाटी आपण रवा, बेसन, तूप मोजण्याकरिता वापरली होती तीच घेतली. आता ही आपण हलके हाताने प्रेस करून मोजून घेऊयात. तर साधारणतः 2 वाटी पिठी साखर घेतली. वजनी प्रमाणामध्ये साधारणतः 300 ग्रॅम आहे. मगाशी मी तुपाचं वजनी प्रमाण सांगायचं राहून गेले. तर तूप मी वजनी प्रमाणामध्ये 300 ग्रॅम घेतलं होतं. वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वेळेला करून अर्धा वाटी म्हणजेच 1 वाटी घेतलं होतं. आता ही पिठी साखर खूपच पटकन आपण या रवा बेसनाच्या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊयात. कारण हे मिश्रण गरम आहे. तेच पिठी साखर मिक्स केली की पिठी साखरेला हलकंसं पाणी सुटतं, ज्यामुळे आपल्या या मिश्रणामध्ये हलकासा ओलावा निर्माण होतो आणि आपले लाडू सहजतेने बांधायला सोपं तर पडतंच, पण त्याचसोबत आपण यामध्ये रवा घातलाय बरोबर. तो भिजण्याकरिता थोडासा तरी ओलसरपणा हवाच ना. मग हा जो ओलावा आहे ना, तो रवा शोषून घेतो आणि यामुळेच लाडू खाताना ते दातांखाली चरचर लागत नाही. तर बघा, या पद्धतीने आपलं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालंय. हलकंसं पहिल्यापेक्षा कोरडं झाल्यासारखं जाणवत असेल, पण यामध्ये छान अशी बाइंडिंग आहे. लगेच आपण लाडू वळायला घेऊयात. आता काही जणांना लाडू बांधण्याकरिता प्रॅक्टिस असते तर काही जणांना नसते. ज्यांना प्रॅक्टिस नाहीये त्यांच्याच्याने वेळ फार लागू शकतो. अशामध्ये आपलं हे मिश्रण लवकर कोरडं पडू शकतं. त्यांच्याकरिता आणखी एक टिप्स सांगते. जर तुमचं मिश्रण कोरडं झालं असेल, तुमच्याकडनं लाडू वळले जात नसेल, तर हेच मिश्रण पुन्हा एकदा अगदी अर्ध्या मिनिटाकरिता गरम करून घ्यायचं, ज्यामुळे याला पुन्हा एकदा थोडंसं तूप सुटल्यासारखं होईल, पिठी साखरेला पाणी सुटल्यासारखं होईल, ज्यामुळे तुम्हाला अगदी सहजतेने पुन्हा एकदा याचे गोल गरगरीत लाडू वळता येतील. बघा, किती हलक्या हाताने आणि सहजतेने मी हा लाडू बांधलाय. किती छान अशी यावर शाईन आली आहे. अजिबात न रेलता खुसखुशीत लाडू तयार झालाय. सजावटीकरिता अर्धवट लाडू बांधून झाला की त्याच वेळेला लगेचच एखादे पिस्त्याचे काप, बदामाचा काप किंवा मनुका लावून घेऊ शकता. सेम पद्धतीने सेम आकारामध्ये उरलेले देखील लाडू पटापट बांधून घेऊयात. हे रवा बेसन लाडू बनवणं ना फार सोपं आहे. जास्तीत जास्त अर्धा तास लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे पाक बनवायचा नसल्यामुळे फसण्याचे चान्सेस 100% कमी होतात. फक्त काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या. पहिली टिप्स म्हणजे रवा अगदी परफेक्ट भाजून घ्यायचा. रव्याचं, बेसन पिठाचं आणि तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आणि अचूकच घ्यायचं. बेसन पीठ देखील भाजताना छान असं तूप सुटेपर्यंत भाजलं की लाडू बांधायला आपलं हे मिश्रण कोरडं पडत नाही. आणि सर्वात शेवटी महत्त्वाची टिप्स म्हणजे पिठी साखर आपलं हे मिश्रण गरम असतानाच मिक्स करायची. यामुळे पिठी साखरेला देखील उष्णतेमुळे पाणी सुटेल आणि आपलं हे मिश्रण अगदी परफेक्टरित्या तयार होईल. बघा, किती गोल गरगरीत, अजिबात न रेलता खुसखुशीत दाणेदार आपला हा लाडू तयार झालेला आहे. या लाडूला वापरलेलं संपूर्ण साहित्य मी पटकन थोडक्यात तुम्हाला सांगते. 2.5 वाटी बेसन पीठ म्हणजेच 250 ग्रॅम बेसन पीठ घेतलं. त्याकरता 250 ग्रॅम म्हणजेच 1.5 वाटी बारीक रवा घेतला. 1 वाटी वजनी प्रमाणात 300 ग्रॅम साजूक तूप घेऊयात. आणि सर्वात शेवटी 2 वाटी वजनी प्रमाणात 300 ग्रॅम पिठी साखरही घेऊयात. अगदी साधं सरळ सोपं
मेजरमेंट आहे तुमच्या लगेचच लक्षात बसेल इतकं हे साधं आहे. त्यामुळे तुम्ही या वर्षीच्या दिवाळीला हे मऊसूत तोंडात जाताच विरघळणारे दाणेदार लाडू नक्की ट्राय करून बघा. घेतलेल्या मिश्रणामध्ये परफेक्ट मध्यम आकाराचे 20 लाडू वजनी प्रमाणामध्ये 1.5 किलो हे रवा बेसन लाडू तयार होतात. हा लाडू किती सहजतेने परफेक्ट फोडला गेलाय. आतील टेक्स्चरही बघा किती छान असं दाणेदार आहे. मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारे आणि महत्वाचे म्हणजे अजिबात न रेलता आपले लाडू या ठिकाणी तयार झाले. तुम्हाला जर बेसन लाडू खाण्याचा कंटाळा येत असेल, ते टाळवायला चिकटतात म्हणून तुम्ही खाणं टाळत असाल, तर हे लाडू एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. या ठिकाणी आपण अचूक प्रमाण घेतलेलं होतं, तेवढ्या प्रमाणामध्ये परफेक्ट असे मध्यम आकाराचे 20 लाडू तयार झाले. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन दिवाळी फराळ रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.